नमस्कार. हे कोलारचं भगवती मातेचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपण पाहतात की चार देवींचं वास्तव्य या मंदिरामध्ये आहे. जे 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रातले ओळखले जातात ते या मंदिरामध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करतात. श्री लोटांगण बाबा हे देवीचे भक्त होऊन गेले, जे अखंड वारी सप्तशृंगीची करत असत आणि त्या भक्तासाठी या चार देवी या ठिकाणी दर्शन देण्यासाठी या ठिकाणी त्यांना उपस्थित झालेल्या आणि त्या आजही आहे त्या स्वरूपामध्ये इथे आहेत भक्तांना दर्शन देण्यासाठी. तर हे मंदिर हेमाडपंथी असून श्री ज्ञानेश्वर माऊलींचा या मंदिरामध्ये नेवासा ते आळंदी या प्रवासादरम्यान एक मुक्काम या ठिकाणी झालेला आहे असा उल्लेख आळंदीमधील एका ग्रंथामध्ये सापडतो. हे त्या आळंदीकरांनीच या ठिकाणी येऊन सांगितले. या पलीकडे याचा दुसरा पुरावा नाही, म्हणजे हे अनादी काळापासूनचं मंदिर असू शकतं, ज्या युगामधील म्हणतो आपण त्या युगामधील हे मंदिर असू शकतं असा आहे. आणि ज्यावेळेस मंदिराचा जीर्णोद्धार होणार होता त्यावेळेस या गाभाऱ्याचा पाया 50 फुटापर्यंत देखील सापडलेला नाही, इतकं खोल याचा पाया देखील आहे. धन्यवाद. तुम्ही माहिती दिल्याबद्दल. चला तर मग पूर्ण मंदिराचा परिसर आणि मंदिर पाहूया. कोल्हार भगवतीपूर गावच्या नावाच्या उत्पत्तीविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक अशी, महाभारतात वर्णिलेल्या देवदानवांच्या अमृत मंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी अमृत कुंभातील अमृत प्राशन करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे दानवश्रेष्ठ राहू देवांमध्ये मिसळला. मोहिनी रूपातील विष्णूंनी त्याचे कपट ओळखून सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. राहूच्या वधामुळे प्रवरा परिसरात देवदानवांमध्ये झालेल्या तुंबळ युद्धामुळे एकच कोलाहल माजला, म्हणून प्रवरा तीरावरील या गावाला कोल्हार असे नाव प्राप्त झाले, अशी कथा आहे. या ठिकाणी देवदानवांचा कोलाहल झाला. तो कोल्हाल शमवण्यासाठी श्री शंकराने स्वप्रकट होऊन श्री भगवतीची स्थापना केली. श्री भगवती देवीने संपूर्ण राक्षसांचा नायनाट केला. देवीचे क्षेमकुशल विचारण्यासाठी भगवती मातेच्या श्री भवानी माता, श्री रेणुका माता, श्री सप्तशृंगी माता या भगिनी येथे आल्या असल्याचे मानले जाते. श्री भगवती मातेचा यात्रोत्सव दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर साजरा केला जातो. महिनाभर यात्रोत्सव चालणारे हे संपूर्ण भारतवर्षातील एकमेव जागृत देवस्थान आहे. या काळात अनेक धार्मिक विधींबरोबर श्री भगवती देवी यात्रोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यात्रा महोत्सवास पहाटे महाआरतीने प्रारंभ होतो. सायंकाळी श्री भगवती मातेच्या छबिना पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. यामध्ये ढोलताशे, सनई, चौघडा, नाचगाणे यांचे आकर्षण ठरते. मिरवणुकीत बहुसंख्येने ग्रामस्थ सहभागी होतात. छबिना मिरवणूक देवी मंदिरात पोहोचल्यानंतर रात्री शोभेच्या दारू कमानाची जोरदार आतषबाजी केली जाते. दुसऱ्या दिवशी नामांकित पहिलवानांच्या कुस्त्यांचा जंगी फड भरविला जातो. तसेच लोककलावंतांच्या हजेऱ्या होऊन त्यांना बिदागी वाटप केली जाते. यात्रेनिमित्ताने मंदिर तसेच परिसरात नेत्रदीपक, विद्युत रोषणाई. आपण आज श्री भगवती देवी मंदिराचं दर्शन घेतलं. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. काय होतं, गडबडीच्या ह्याच्यामध्ये पुढं कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, कधी प्रवास संपणार आहे हे नेमकं लक्षात येत नाहीये. त्यामुळं मी नेहमी, तुम्ही शेवटी बघत असाल की शेवट तुम्हाला कळत नाही, कारण की आम्हालाच माहिती नसतं की पुढचा प्लॅन काय आहे. तर इथून पुढच्या भागामध्ये तुम्हाला नेहमी सांगत जाईन. आज इथला प्रवास इथं संपत आहे. पुढं उद्याच्याला बघूया काय शिर्डीला जायचं आहे, पुढं काय प्लॅन आहे, उद्याचं तुम्हाला मी कळवतोच. चला तर मग, शुभ रात्री, जय महाराष्ट्र. निस्सानचा एक लेफ्ट साईडचा बल्ब गेलेला होता. ते कसं आहे, वेळेत आपला बदलणं गरजेचं आहे, नाहीतर मग परत खूप त्रास होतो. बल्ब आपल्या गाडीत शिल्लक ठेवायचा होता, कमी व्होल्टेजवाला एक, मुला टाकून देऊया. कोल्हार आपण नाक्यावरनं आत गेलो गेली, तिथंच एक दुकान आहे, स्कायटेक एक्सपोर्ट आहेत दादा. आता लावून घेऊ.